नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, भारत सरकारने शेवटी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। देशामध्ये प्रथमच खाजगी नोंदणीकृत दुचाकींना बाईक टॅक्सी सेवा देण्यास अधिकृत मान्यता अखेर देण्यात आली आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासाठी मोटार वाहन ॲग्रिगेटर मार्गदर्शक तत्व 2025 ची अधिसूचना जारी केली असून या निर्णयामुळे मोबिलिटी सेक्टरमध्ये मोठा बदल होणार आहे। या मार्गदर्शक तत्वांनुसार मोटार वाहन कायदा कलम 67(3) या अंतर्गत प्रत्येक राज्य सरकारला खाजगी वापरासाठी नोंदणीकृत दुचाकींचा एकत्रित वापर करण्यास परवानगी देण्याचा अधिकार मिळतो। मात्र अंतिम अंमलबजावणी राज्य सरकारच्या निर्णयावरती अवलंबून असेल। त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये ही सेवा सुरू होईल की नाही हे स्थानिक सरकारच्या निर्णयानुसार ठरेल। या निर्णयामुळे नागरिकांना स्वस्त, सुलभ आणि वेळ वाचवणारी वाहतूक मिळणार आहे। यासोबतच वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यास देखील मदत होईल। शिवाय लाखो तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील। रॅपिडो, ओला, उबर यांच्यासारख्या राईड हेलिंग ॲप्सवरती सध्या देखील बाईक टॅक्सी सेवा सुरू आहे। मात्र अनेक राज्यांमध्ये यावर कायदेशीर आक्षेप होता। आता या नवीन नियमांमुळे या कंपन्यांना अधिकृत मान्यता मिळणार आहे। रॅपिडोनं या निर्णयाचं स्वागत करताना म्हटलंय की हा निर्णय भारतीय विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा आहे। सरकारनं चालकांसाठी काही अटी देखील घालून दिलेल्या आहेत। यामध्ये सेवा सुरू करण्याच्या किमान 7 दिवस आधी पोलीस व्हेरिफिकेशन हे पूर्ण झालं पाहिजे रायडरचं। त्यानंतर डोळ्यांची तपासणी आणि मानसिक स्थैर्याची चाचणी देखील आवश्यक आहे। त्यानंतर किमान 5 लाख रुपये किमतीचा विमा असला पाहिजे आणि टर्म इन्शुरन्स हा 10 लाखांचा असला पाहिजे आणि प्रशिक्षण किमान 40 तासांचं अधिकृत प्रशिक्षण प्रत्येक रायडरला देणं आवश्यक आहे आणि त्यानंतरच तो रायडर सक्षम असेल। नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार कलम 23(3) अंतर्गत राज्य सरकार ॲग्रिगेटरकडनं दररोज, आठवड्यानं किंवा 15वड्यानं शुल्क आकारू शकतं। मात्र हे बंधनकारक नाही। राज्य सरकारांना त्यांच्या धोरणानुसार निर्णय घेता येईल। नवीन ॲग्रिगेटर परवाना मिळवण्यासाठी कंपन्यांना 5 लाख रुपये भरावे लागतील, तर परवाना नूतनीकरणासाठी 25,000 रुपयांचं शुल्क आकारलं जाईल। ही रक्कम एकदाच भरायची असून भविष्यामध्ये तांत्रिक सुधारणांमधून यामध्ये बदल होऊ शकतो। मूळ मार्गदर्शक तत्व 2020 मध्ये आली होती, मात्र त्यानंतर भारताच्या शेअर मोबिलिटी क्षेत्रामध्ये मोठे बदल झालेत। बाईक शेअरिंग सेवा ही झपाट्यानं विस्तार आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता वापर आणि रिक्षा सेवांमध्ये नवकल्पना यामुळे नवीन नियमांची गरज होती। त्यामुळे सरकारनं 2025 ची सुधारित नियमावली आणलेली आहे। या निर्णयामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक चांगल्या वाहतूक सेवा मिळणार आहेत। पर्यावरणाचं रक्षणही होईल आणि रोजगार निर्मितीला चालना देखील मिळणार आहे। जर राज्य सरकारांनी सकारात्मक पावलं उचलली तर भारतामध्ये बाईक टॅक्सी सेवेचं नवीन युग लवकरच सुरू होईल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता खाजगी दुचाकी देखील बाईक टॅक्सी म्हणून वापरता येण्याचा मार्ग केंद्र सरकारनं मोकळा करून दिला। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।